की ते कलेक्टर त्याच्या मुलीच्या अंगात ब्रह्मरक्षस होता. सगळीकडे फिरून आला, त्याला तो कुठं इलाज झाला नाही त्याचा. पहिल्यांदा जायचं जाती कुठे काही इलाज नाही झाला. शेवटी कोणी सांगितलं इथं आला, बाबा जिवंत असताना. तर ते म्हणे इथं राहायची व्यवस्था नाही बाबा, तू राह तुझं दर्शनाला येत जा, मी गावात राह दर्शनाला येईल म्हणून. 4-5 दिवस राहिला, त्याच्या मुलीचा फरक पडला, त्याच्या अंगातून निघून गेला. तर तो खुश झाला कलेक्टर, त्यानं नोटाची गर्दी बाबा समोर ठेवली. बाबा म्हणे मला नाही पाहिजे पैसे बाबा, मला मी आवडलाय म्हणून मला काय करायचं. पण ते मला आपलं इतकं फिरून आला, इतकं खर्च झालं, काही तर येऊन बाबासाठी ठेवलं नाही म्हणले तरी त्यानं ऐकलं नाही. म्हणजे हात सोडले बाबाने या इकडच्या येऊन, पूर्ण पैसे उडाले. त्यांना असं काय नव्हतं की पैशाचा मोह म्हणून त्यांनी जमा केले, जमा करून ऑफिस ठेवले. असं काय बाबा चिलम पित होते, लावली काढली तो मला दिले ना, मला पोस्ट झालं. म्हणजे असे ते निरंकारी होते, म्हणजे त्यांना कशाची अपेक्षा नव्हती, काही नव्हती. बरोबर.